श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. आज हा 30वा श्लोक आहे, ज्याच्यावर आज आपण प्रवचन करणार आहोत. अपि चेत् सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समन्तव्यः सम्यक् व्यवसितो हि सः. अपि चेत् सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समन्तव्यः सम्यक् व्यवसितो हि सः. या श्लोकामध्ये भगवान सांगतात, तर कोणी किती अतिशय दुराचार्यातल्या दुराचार्य मनुष्य जरी असला, अपि चेत् सुदुराचारो भजते माम अनन्य भाग, तरी सुद्धा अनन्य भावाने माझा भक्त होऊन माझं भजन करत असेल, म्हणजे भक्ती करत असेल, तर तो मला साधू म्हणून मान्य आहे. कारण तो यथार्थ निश्चयी मनुष्य आहे. साधुरेव समन्तव्यः सम्यक व्यवसितो हि सः. सम्यक व्यवसितो म्हणजे तो यथार्थ निश्चयी मनुष्य आहे. त्याने निश्चय केलाय आपल्या बुद्धीचा. तो यथार्थ निश्चयी मनुष्य आहे, म्हणजेच त्याने आपल्या योग्य प्रकारे बुद्धीचा निश्चय केलाय. काय निश्चय केलाय? तर परमेश्वराची भक्ती मी करीन आणि परमेश्वराच्या भक्तीशिवाय दुसरं काहीच श्रेष्ठ या जगात नाही, असं त्याला पटलंय अनुभवाने. आणि त्याच्यामुळे तो परमेश्वराच्या भक्तीचा निश्चय त्याने केला. सम्यक व्यवस्थितो हि सहा, असं भगवान सांगतात. अपि चेत् सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समन्तव्यः सम्यक व्यवसितो हि सः. असा याचा अर्थ आहे. किंवा भगवान सांगतात की म्हणाले, अपि चेत् सुदुराचारो, अपि म्हणजे सुद्धा, चेत जरी तो असला, दुराचार्यातले दुराचारी जरी असला, तरी मी तो मला मान्य आहे असं म्हणतात. एका अटीवर, एक शर्त आहे. काय? भजते माम अनन्य भाव, तो मला अनन्य भावाने माझी भक्ती करतो आहे. अनन्य म्हणजे दुसरं काही नाही, न अन्य, दुसरा देव नाही, दुसरं काही नाही. एकनिष्ठ भावाने जो माझं भजन करतो. आणि म्हणून संत सत्पुरुष किंवा भगवत भक्त, इथे म्हटलंय साधू. साधू म्हणजे कोण? महाराज म्हणजे साधू म्हणजे सहा ज्यांनी धुवून काढले. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे सहा विकार ज्यांनी धुवून काढले, त्याला साधू असं म्हणतात. तेव्हा म्हणले ते अत्यंत पवित्र, शुद्ध असं ज्यांचं चित्त आहे, ते साधू. तेव्हा भगवत भक्त, संत सत्पुरुष, सद्गुरु यांचा अपवाद हे वगळले तर इतर सर्व मनुष्याच्या हातून काही ना काहीतरी जाणता अजाणता काही ना काहीतरी पाप, दुराचार घडतच असतो. व्यवहारात असताना दुराचार घडतो, पाप घडतो. पण फरक एवढाच आहे, प्रमाणाचा. किती प्रमाणात घडतो, किती टक्के घडतो. कोणाकडून 1% घडत असेल, कोणाकडून 10% घडत असेल, कोणाकडून 50% घडत असेल, कोणाकडून 60% घडत असेल. म्हणजे प्रमाण आहे म्हणले पाप घडण्याचं. काही किती कोटींचा घोटाळा करत असेल, काही थोडीशी लाच घेत असेल, हे प्रमाणात फरक आहे म्हणजे. परंतु जाणता अजाणता पाप, दुराचार घडत असतो. काही म्हणजे फरक एवढा असते, काही फारच दुराचारी असतात,
तर काही कमी दुराचारी पापी असतात. आणि या दुराचारी पापी लोकांमध्येही परत दोन प्रकार असतात. हे महत्वाचं आहे. सर्वच पापी दुराचारी असतात, प्रमाण कमी जास्त असतो, हे एक झालं. आणि याच्यात सुद्धा या दुराचारी लोकांमध्ये सुद्धा दोन प्रकार असतात. यातले काही पापी दुराचारी आहेत ते भगवंताला मानत नाहीत, ते नास्तिक आहेत. ते म्हणले भगवान वगैरे परमेश्वर वगैरे काही नाही. आणि परमेश्वर वगैरे काही नाही असं म्हटल्यानंतर काय होतं की आपल्यावरती कोणी नाही, म्हणजे आपली दखल घेणारा कोणी, आपण कसंही वागलं तरी चालतं. लोक नास्तिक का होता तो? कारण मग त्यांना कशाची भीती राहत नाही. इतर लोकांना निदान भीती असते की वरती कुठे आकाशात तरी परमेश्वर बसलेला आहे आणि तो सगळं आपल्याला बघतोय, किंवा या जगात सर्वकडे परमेश्वर आहे, तेव्हा आपलं पाप आणि दुराचार बघणारा कोणीतरी आहे म्हणून थोडस तो भिवून असतो. परंतु जे लोक नास्तिक असतात त्यांना म्हणलं काहीच नाही, परमेश्वरच नाही. परमेश्वरच नाही तर बघणार कोण? आणि इतर लोकांच्या पासून तर लपूनच तो करत असतो, त्याच्यामुळे इतर लोकांपासून तर ते लपूनच आहे. आणि परमेश्वर बरं इतर लोकांच्या पासून लपून आहे तर परमेश्वर, लोक म्हणतात परमेश्वर बघत असतो. आता इथे नास्तिक झाल्यावर परमेश्वरही नाहीये तर मग बघणार कोण म्हणाले? आणि म्हणून लोक नास्तिक होतात. हल्लीच्या काळात तर नास्तिक होण्याची संख्या खूप झालेली आहे, कारण त्यांना स्वैराचार करायचा, स्वैर आपल्या मनाला वाटेल तसं तसं वागायचं आहे. आणि म्हणून पाश्चात्य देशात तर हा प्रकार खूपच फोफावलेला आहे. आणि आपल्याही देशामध्ये हा प्रकार आहे की नास्तिक लोक नास्तिक होतात. आणि नास्तिक झाल्यामुळे त्यांना एक चांगलं हे मिळतं, मोकळीक मिळते, आपल्याला कोणी बघत नाहीये. आणि म्हणून ते स्वैर वागतात. स्वैराचार, दुराचारच्या आधी स्वैराचार, जसं वाटेल तसं वागायचं, नाचायचं, घालायचं, खायचं, प्यायचं, सगळं स्वैराचार असतो. आणि त्या स्वैराचारातून दुराचार निर्माण होतो आणि सर्व जनता, सर्व लोक हे दुराचारी होऊन जातात. आणि म्हणून बरोबर जरी प्रगती दिसली तरी मनाने बुद्धीने सर्व ते दुराचारी असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी दुःखाचे डोंगर त्यांच्या ठिकाणी निर्माण होतात. म्हणून याच्यामध्येही दुराचारामध्ये दोन प्रकार आहेत, जे भगवंताला मानत नाही, जे नास्तिक आहेत, आणि दुसरे जे आहेत म्हणाले ते पापी दुराचारी आहेत. आता ते अज्ञानी असल्यामुळे अज्ञानी पाप करतात, त्यांना बिचारांना माहिती नसते, किंवा माहिती जरी असलं तरी हे व्यसन आहे म्हणाले. काही काही व्यसन असतात ते सोडायला फार कठीण असतात. तेव्हा दुराचार करणं हा त्यांचा जरी भाव असला, दुराचार जरी ते करत असले तरी काही लोकांवर असे संस्कार असतात लहानपणापासून. आपल्या आजी बरोबर ते किंवा मोठ्या लोकांच्या बरोबर देवळामध्ये जातात, काही व्रत करतात, काही त्यांच्याकडे धार्मिक वातावरण असतं, आणि त्याच्यामुळे ते दुराचार जरी करत असले तरी त्यांच्या ठिकाणी एका कोपऱ्यात असं असतं की भगवंत आहे, कुठेतरी परमेश्वर आहे, आणि त्या परमेश्वरावर त्यांचं प्रेमही असतं, परमेश्वराला ते मानतही असतात, आणि परमेश्वरावर त्यांचं प्रेमही असतं. परंतु त्यांना इकडे आतून मन खात असतं की आपण याचा दुराचार करतोय. पण एकीकडे ते भक्ती करत असतात. त्यांना माहिती असतं की आपण एवढा दुराचार करतोय तर या दुराचारातून आपल्याला जर परमेश्वराची भक्ती केली तर काहीतरी सुटण्याचा संभव आहे, परमेश्वर आपल्याला माफ करेल, असं त्यांना थोडं कुठेतरी असा विचार असतो, आणि त्याच्यामुळे ते परमेश्वराची भक्ती करत असतात. आणि म्हणून भगवंतांनी त्यांना सुदुराचारो असं म्हटलं की हा दुराचारातला दुराचारी जर असला तरी सुदुराचारो
म्हणजे एकीकडे भक्ती ह्या करतोय, एकीकडे माझी भक्ती करतोय असं भगवंताला जेव्हा दिसतं तेव्हा भगवान म्हणतात की हा प्रश्न नाही की कोणी पुण्यवान सदाचारी आहे की खूप पापी आणि दुराचारी आहे. हा भगवंताच्या दृष्टीने हा प्रश्न नंतर येतो. म्हणजे सेकंड क्वेश्चन हा हा नंतरचा प्रश्न झाला. पहिला प्रश्न आम्ही विचारतो, पहिला प्रश्न मुख्य आहे म्हणाले. दुसरा प्रश्न आम्ही बघून घेऊ. पहिला प्रश्न काय आहे की तू परमेश्वराचा भक्त आहे का नाही आहे, तुझं परमेश्वरावर प्रेम आहे का नाही आहे, संत सत्पुरुषांवर सद्गुरूंवर तुझं प्रेम आहे की नाही, तू भगवंताची भक्ती सद्गुरूंची भक्ती करतो की नाही, हा मुख्य प्रश्न आहे. आणि याचं उत्तर जर हो असेल तर बाकीचं आम्ही बघून घेऊ म्हणाल. बाकीचं काय एवढं महत्वाचं नाही काय, बाकीचं आम्ही बघून घेऊ. पण पहिला प्रश्न आहे की तू दुराचारातलं तो सदाचारी आहे खूप पुण्य. कोणी म्हणला की आम्ही खूप पुण्यवान आहोत, आम्ही कधी पाप करतच नाही. काही लोक म्हणतात आम्ही पाप करतच नाही, आम्ही सगळ्यांना चांगलं करतो, आम्ही सगळं चांगलं वागतो, नीट वागतो, योग्य वागतो, मग आमचं ईश्वर देव वाईट कसं करणार. नाही म्हणले, हे गीतेच्या विरुद्ध आहे. गीतेमध्ये असं काही सांगितलेलं नाही. गीतेमध्ये असं नाही सांगितलंय तू खूप खूप पुण्यवान आहे तर तुला एकदम क्लीन चिट असं नाही म्हणाल. तो उलट त्याचा एक धोका आहे, जो खूप पुण्यवान आहे त्याचा एक धोका आहे म्हणा काय, तर त्याला त्याचा अहंकार होईल की बघा मी किती पुण्यवान आहे आणि तो किती पापी आहे, मी कसा एकदम चांगला धुतल्या तांदळासारखा आहे आणि मी कधीच अनाचार दुराचार करत नाही, नेहमी पुण्य करतो, सदाचार करतो, सदाचाराने वागतो, तर त्याचा त्याला अहंकार होईल ना. हे धोक्याची खूण आहे उलट. आणि म्हणून सदाचारी आहे का दुराचारी आहे याच्यापेक्षा तो म्हणले सद्गुरूच्या कार्यामध्ये आहे का नाही, सद्गुरूंना तो शरण गेलाय का नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि सद्गुरूंना शरण गेला असेल तरच तो भक्ती करू शकतो, किंवा तो भगवंताची भक्ती करत असेल तर सद्गुरू त्याला भेटतीलच. तो म्हणेल की मी भगवंताची भक्ती करतो, मला भगवंत आवडतो, भगवंताची भक्ती करतो. आणि जर खरोखर सत्य भक्ती तो करत असेल, खरोखर कळकळीने जर तो परमेश्वराचं भजन करत असेल तर त्याला भगवान सद्गुरूची गाठ घालून देतीलच. कारण भगवंताला नुसती अशी गौरी भक्ती प्रिय नाही म्हणाल, भगवंताला सत्य भक्ती प्रिय आहे. आणि म्हणून भगवान त्याला सद्गुरूंची भेट घडवून देतील. आणि म्हणून हा जो पहिला प्रश्न आहे की तू पुण्यवान आहे, सदाचारी आहे की दुराचारी आहे, हा सद्गुरू प्रश्न विचारत नाही, भगवान तर प्रश्न विचारतच नाही. तर प्रश्न कुठला आहे तर तुला भक्ती मार्ग करण्याचं तुला आवड आहे की नाही, तुला परमेश्वराची आवड आहे की नाही, परमेश्वर भक्तीची आवड आहे की नाही, हा पहिला प्रश्न आहे. मग तो त्याला लाज वाटेल आणि तोच म्हणेल की सद्गुरू हे सगळं आहे पण मला ना असं असं आहे. मग त्याला पश्चाताप होईल, हे सगळं होईल म्हणा. हा सर्व पुढचा भाग आहे. पण महत्वाचा प्रश्न आहे, जो म्हणेल की मी पुण्यवान आहे, सदाचारी आहे, अमुक आहे, माझी मुंज झाली आहे. कोणतरी आमच्याकडे आले ते भक्त, ते म्हणाले माझी फोटो दाखवला आम्हाला, बघा माझे लहानपणाचे फोटो, माझी मुंज झाली. ठीक आहे, आम्ही तुम्हाला विचारलं का मुंज झाली की नाही. ते काही ब्राह्मण जातीचे नव्हते, त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं मी तुम्हाला जात विचारली नाही, काही नाही. नाही म्हटलं आमच्यातही मुंज होते. म्हटलं ठीक आहे ना, चांगलं आहे, संस्कार चांगले तुमचे, आधीपासून आमच्या संस्कार चांगले आहेत, सगळे भक्तीचे संस्कार आहेत, काय आणि आमच्याकडे मध्ये काही दुराचार नाही. मग याचाच अहंकार होतो म्हणला, याचाच त्यांना अहंकार झाला आणि ते दूर झाले. बघा म्हणजे किती आहे. म्हणून भगवान सांगतात बाबा अरे हा प्रश्न नाही आहे तू सदाचारी आहे की दुराचारी आहे, तुझा सदाचार दुराचार हा एकच आहे म्हणाल आमच्या दृष्टीने. तू जोपर्यंत सद्गुरूंना शरण जात नाही तोपर्यंत या तुझ्या सदाचाराचा आणि दुराचाराचा काही प्रश्न येत नाही.
तेव्हा महत्वाचा प्रश्न आहे, तुला भक्ती करायची की नाही, भक्तीची आवड आहे की नाही. तुला भक्तीची आवड आहे तर म्हणाले तू मग सदाचारी आहे की दुराचारी हा प्रश्न विचारणार नाही मला. तर मग असा फक्त दुराचारी असला तरीही भगवंताला तो मान्य आहे. अपिचे सुद्राचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य. एकीकडे साधू आणि एकीकडे हा दुराचारी, त्या दोघांनाही उभं केलं असताना त्या साधू प्रमाणेच तो मान्य आहे असं भगवान सांगतात. कारण काय, भजते माम अनन्य भाग. सर्वात महत्वाची गोष्ट काय की तो मला अनन्य भावाने भजतो. नाही तर लोक म्हणतात आमच्या घराण्यात असं पूजापाती आहे, अमका आहे, टमका आहे, हे आहे, आमच्या घराण्यात असं आहे, चांगलं आहे. तर म्हणले जर असं म्हणत राहिलं तर तुला अहंकार होईल, म्हणून असं म्हणू नको. हे आहे ठीक आहे, चांगलं आहे, म्हणूनच तू माझ्याकडे आला म्हणले, नाही तर आलाच नसतो. पण असंच जर म्हणत राहशील तर तुला अहंकार होईल आणि तो सद्गुरूंपासून सत्यभक्तीपासून तो दूर नाही. आणि म्हणून उलट जो दुराचारी तो त्याला पश्चाताप होईल. तो म्हणेल की सद्गुरू मी फार दुराचारी आहे, मी काय करू. तर सद्गुरू त्याला बरोबर योग्य मार्गाने त्याला नेतील बरोबर, त्याला पश्चाताप होईल. तेव्हा म्हणले कोणी किती सदाचरणी पाप न करणारा असेल पण भगवंताचा भक्त नाही तर तो भगवंताला मुळीच मान्य नाही. म्हणून नास्तिक हा भगवंताला मान्य नाही. मग तो किती सदाचारी असतो. नास्तिकांमध्ये सुद्धा सदाचारी माणसं खूप भरपूर असतात, सदाचारी असतात. आम्ही बघितलेले आहे. त्याचं एक उदाहरण म्हणजे आपले वकील साहेब, हे नास्तिक नव्हते पण तरी तेवढं ते सद्गुरू आणि एवढं ते मानत नव्हते जास्त. आणि दुसरे म्हणजे आमचे ते आलोक, पण नंतर ते मानायला लागले आमच्याशी जसं त्यांचे. तेही सदाचारी होते, त्यांनाही पटत नव्हतं दुराचार. मग हे असं का होतं म्हणाले, याचं कारण काय. साधू रेवस मंतव्य, हा एकीकडे साधूला उभा करा आणि एकीकडे दुराचारी मनुष्य पण भक्त. हा हे महत्वाचे गुण आहे, नुसता दुराचार नाही. एकीकडे साधूला उभं करा आणि एकीकडे दुराचार्याला उभं करा असं नाही. हे दुराचारी आहे पण भक्त आहे. दृढ निश्चय आहे की मला नाही, मला करायचंच आहे. शेंडी तुडो पारंबी तुटो, मला भक्ती मार्ग करायचाच आहे आणि मला भक्ती करायचीच आहे. फक्त फरक एवढाच आहे की मला माझ्याकडून दुराचार घडतो, भगवंता काय करणार, पश्चाताप घडतो. तर साधू रे असं मंतव्य, तो मला साधू प्रमाणेच मान्य आहे. याचं कारण काय, असं होण्याचं कारण काय. तर म्हणले भगवंताच्या ठिकाणी समभाव आहे, समान आहे म्हणले. आणि तो एक जीव आहे. भगवंत त्याला संत सत्पुरुष सद्गुरू त्यांच्याकडे कोणी आला तर त्याला जीव बघतात. अरे हा जीव आहे, तो सदाचारी आहे का दुराचारी हा प्रश्न वेगळा, पहिले तो जीव आहे. आणि जीव हा परमात्म्याचा अंश आहे. जीव अविनाशी आणि तो अविनाशी आहे. ईश्वर अंश जीव अविनाशी, चेतन अमल सहज सुख राशी. अमल म्हणजे त्याच्या ठिकाणी काही पाप वगैरे नाहीच आहे. ते म्हणतात आहे कुठे पाप त्याच्याकडे, काहीच नाही. चेतन अमल सहज सुख राशी, आणि तुझ्या ठिकाणी तर सुखच सुख आहे. तू उगाच म्हणतो मी दुःखी आहे, तू माझ्याकडे येऊन बघ म्हणले, मग बघ तुझ्याकडे कसं सुख येतं, कसं भरभरून सुख तुझ्या ठिकाणी प्राप्त होतं. ही माझीच जबाबदारी आहे. चेतन अमल, तू चेतन आहे, चैतन्यमय आहे, जड नाही आहे. अमल आहे म्हणजे शुद्ध आहे. सहज सुख राशी, आणि सहजच तुझ्या ठिकाणी सुख आहे. तुगा दुःख करून घेतो, दुःख लावून घेतो आपल्या अंगाला. तेव्हा म्हणाले दोघेही साधू रेव समंतव्य, हा साधू प्रमाणेच तो भक्त भगवंताला मान्य आहे. का, कारण भगवंताच्या ठिकाणी समभाव आहे.
समत्वम योग उच्चते असं गीतेत भगवान सांगतात. समत्वम योग उच्चते, माझ्या ठिकाणी समभाव आहे. पण कोणाबद्दल? तर भक्ताबद्दल समभाव आहे. इतर जो नास्तिक आहे त्याच्याबद्दल समभाव नाही, कारण तो भगवंताला मानत नाही. तर भगवंताचा त्याचा संबंधच काय आला हो? तो भगवंताला तर मानतच नाही ना. तो म्हणतो भगवंत नाहीच आहे, ईश्वर नाहीच आहे म्हणतो. आता जो ईश्वर नाहीच आहे म्हणतो, त्याचा ईश्वराशी संबंध काय? काहीच नाही. त्यामुळे त्याचा काही संबंधच नाही. संबंध कोणाचा आहे? जो ईश्वर मानतो, तो दुराचारी असो की सदाचारी असो, ईश्वर मानतो हा मुख्य धागा आहे. मुख्य गोष्ट ही आहे, ईश्वराला मानतो आणि ईश्वराची भक्ती करतो. तो ईश्वराची भक्ती करतो का? तो ईश्वराला मानतो का? आणि त्याचं ईश्वरावर प्रेम आहे का? तर तो काही असो, म्हणले कसे असो, तो काही असो, आम्हाला मान्य आहे. पण तो खूप चांगला आहे, मोठा हे आहे, सर्व गुण संपन्न आहे, पण तो नास्तिक आहे. अरे गेलं, सगळंच मुसळ केरात गेलं म्हणा. आता याला कुठलं शास्त्र लागू होत नाही, कुठले वेद वेद लागू होत नाही. नास्तिक आहे, त्याला कुठले वेद सांगणार आणि कुठले शास्त्र सांगणार आणि कुठली भक्ती सांगणार? काहीच नाही, म्हणजे त्यांच्यासाठी काहीच नाही, काही लागूच होत नाही. परंतु भगवंताच्या ठिकाणी सर्व जीवांबद्दल समभाव आहे. पण कुठल्या जीवांबद्दल? जे आस्तिक आहेत, जे भगवंताला मानतात, देव आहे असं मानतात. भली तर फॅड निघालाय, देवच नाही. कुठे आहे देव? दाखवा. काय काय तेव्हा म्हणाले भगवंताच्या ठिकाणी सर्व जीवांबद्दल समभाव आहे. परंतु कुठल्या जीवाबद्दल? की जो त्यांना मानतो, भक्ती करतो आणि एकनिष्ठ भक्ती करतो. नाही तर आज एकाची भक्ती करतो, उद्या एकाची करतो, आज अमुक एक वाचतो, उद्या भलतच वाचतो, तसं नाही म्हणा. एकनिष्ठपणाच्या ठिकाणी एकनिष्ठपणा, सम्यक व्यवस्थितो ही सम्यक. आणि म्हणून सर्व जीवांचं कल्याण व्हावं, त्यांच्याकडून भक्ती घडावी, त्यांना ज्ञान व्हावं, असं भगवंताला काय वाटतं? माझे जे भक्त आहेत त्या सर्वांचं, आणि जे भक्त नाही त्याच्याबद्दल त्यांना काहीच वाटत. परमेश्वर आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला, वाढला थोर झाला, केला केला व्यापही सर्व केला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. आला आणि गेला, व्यर्थ गेला. बाकीच्यांबद्दल ते काही विचारच करत. तेव्हा माझे जे भक्त आहेत त्या जीवांचं आत्मकल्याण व्हावं, त्यांच्याकडून भक्ती घडावी, त्यांना ज्ञान व्हावं, असं भगवंताला वाटतं. याला समभाव असं, याला समभाव असं. मग या तो सदाचारी आहे की दुराचारी आहे हे भगवान बघत नाही. दोघांमध्ये ते समभावाने बघत असतात. आणि म्हणून अभिचेत सुद्राचारो भजते माम अनन्यभाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितो सम. म्हणून ते म्हणतात, तो जरी दुराचारी असला तरी तो भगवंताचा भक्ती करतो. म्हणून भगवंताने त्याला सुदुराचारी असं म्हटलं. भजते माम अनन्य भाग. आणि म्हणतात की मला माझी अनन्य भक्ती करतो. अनन्य, दुसरं काही नाही म्हणत. नाही मग या सद्गुरू सांगतात तसंच याही ग्रंथात आहे, सद्गुरू सांगतात तसं त्याही ग्रंथात आहे, आणि ते दुसरं ते प्रवचन करतात ते सद्गुरूच्या सारखंच सांगतात. मागे ते अश्विनी म्हणत, ते कीर्तन मी ऐकत होते, सद्गुरू तुम्ही सांगताना तसंच त्यांनी सांगितलं. मग म्हटलं तू त्यांचंच कीर्तन आहेत ना,
मग सद्गुरूचं कशाला ऐकायचं? सद्गुरूंच्या सारखं ते सांगतात, त्यांचंच कीर्तन आहे. मग सद्गुरूचं ऐकू नको. कशाला उगाच इकडे तिकडे दोन्ही आपला वेळ खर्च करायचा? याला अनन्यता म्हणत नाही. अनन्यता, याचा जो लाभ मिळायचा आहे, लाभ म्हणजे तरी काय, त्याचं जे फळ आहे, भक्तीचं जे फळ आहे, परमेश्वर प्राप्ती, हे जे भक्तीचं फळ आहे ते मिळायचं तर म्हणले अनन्य पाहिजे, एकनिष्ठता पाहिजे. नाही तर हे करतो ते करतो, इकडे जातो तिकडे जातो, खिडकीत जाऊ खिडकीत जाऊ, तसं नाही जमणार. तेव्हा भजते माम अनन्य भाग, माझ्याशिवाय दुसरा कोणीही कोणाची तो भक्ती करत नाही. माझ्याशिवाय दुसरा कुठेही कोणीही काही तो करत नाही. केवळ माझ्याशीच तो एकनिष्ठ आहे. याला एकनिष्ठता असो. आणि या श्लोकामध्ये भगवंतांनी एकनिष्ठ भक्तांचं वर्णन केलेलं आहे. तोच मला मान्य आहे सांगितलं. कुणी जन्मापासून तर दुराचारी असतच नाही ना. लहान मुलं किती किती म्हणले हे असतात, निरागसता असते त्याच्या ठिकाणी. जन्मापासून कोणी दुराचारी असतच नाही. मग त्याला संगती जशी मिळत जाते तस तस तो होत जातो. म्हणून दुराचार हा संगतीचा परिणाम आहे. आणि दुराचारी संगतीमुळे मनुष्य किती उत्तम कुळातला जरी असला, किती उत्तम संस्कारातला जरी असला, तरी तो दुराचारी बनतो. परंतु त्याचे आधीचे संस्कार त्याला ओढत असतात. म्हणून भगवंताच्या प्रेम भक्तीकडे त्याला ते संस्कार एकीकडे ओढत असतात, आणि एकीकडे संगतीचा परिणाम म्हणून इंद्रिय त्याला ओढत असतात. अशी रसिके त्याची चालू असते. परंतु त्याचे आधीचे संस्कार त्याला भगवंताच्या प्रेम भक्तीकडे ओढतात, आणि त्यामुळे तो अनन्य भावाने भगवंताची भक्ती करत. यालाच अनन्य भाग असं म्हणतात. आणि म्हणून जो सद्गुरूला शरण जाऊन त्याने दिलेल्या गुरुमंत्राने आपल्या हृदयाच्या ठिकाणी आत्मरूपाने सद्गुरूचं चिंतन करतो. काय सांगितलंय? प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. अनन्य भाग म्हणजे काय? अनन्य भाग कोण? अनन्य भक्ती करताना एकनिष्ठ भक्ती करणारा म्हणजे कोण? जो भक्त सद्गुरूला शरण जाऊन त्यांनी दिलेल्या गुरुमंत्राने आणि आपल्या हृदयाच्या ठिकाणी, कुठलाही मंत्र म्हणतो असं नाही, कोणी सांगितलं मी हाही मंत्र म्हणतो तोही मंत्र म्हणतो असं, आपल्या हृदयाच्या ठिकाणी आत्मरूपानी सद्गुरूचं चिंतन करतो. आता आत्मा त्याला माहित नाही, त्या ठिकाणी सद्गुरूचं चिंतन करतो. त्याने दिलेल्या ज्ञानबोधाचं श्रवण मनन चिंतन करतो. महत्वाचं गोष्ट आहे. अनन्य भाग म्हणजे काय याचं वर्णन करताय. अनन्य भाग म्हणजे काय? तर सद्गुरूंनी ना शरण जाऊन त्यांनी दिलेल्या गुरुमंत्रांनी आपल्या हृदयाच्या ठिकाणी आत्मरूपाने सद्गुरूंचं चिंतन करतो. त्यांनी दिलेल्या ज्ञानबोधाचं श्रवण मनन चिंतन करतो. सद्गुरूंचंच महात्म्य, चरित्र, गुण, प्रभाव यांचं गुणगायन आणि कीर्तन करतो. सद्गुरूंचंच महात्म्य, चरित्र, गुण, प्रभाव यांचं गुणगायन आणि कीर्तन करतो. म्हणजे तो इतरांना सांगतो. सद्गुरूंना वारंवार नमस्कार करून त्यांचं पूजन करतो. आमचं किरण जेव्हा येतं तेव्हा वारंवार नमस्कार, वारंवार नमस्कार काय, आणि वारंवार जय जयकार. तसंच म्हणले आपण केलेलं सर्व कर्म सद्गुरूंना अर्पण करतो. ते फोन करून सांगतात आज असं झालं, आजही संध्याकाळी फोन केला होता आम्हाला, असं असं झालं, सगळं सांगत होतं. रिपोर्ट, हल्लीच्या भाषेत त्याला रिपोर्टिंग असतं. रिपोर्टिंग हा कोरडा शब्द आहे, पण हे म्हणजे काय
की याला अर्पण असतात, त्याला रिपोर्ट म्हणतात, याला अर्पण म्हणतात. सर्व काही कर्म त्यावेळी सर्व काही कर्म सद्गुरूला अर्पण होतं. बॉसला सगळं तो सादर करतो, सबमिट करतो, सबमिट. आणि हा सद्गुरूला सगळं अर्पण करतो. सर्व आपण जे काही कर्म केलं ते सद्गुरूला अर्पण करतो. तो परान्न घेत नाही. कोणी जेवायला बोलवलं, काही लोक असतात जेवायला बोलवलं बघतच असतात, कुठे संधी मिळते जेवायला जातात सगळे. त्यांनी बोलवलं याच्याकडे, त्यांनी बोलवलं त्याच्याकडे. महाराज सांगायचे, अरे परान्न घेऊनही मिळाले का? दुसऱ्याच्याकडे जाऊन आपण भक्तांनी जेवू नये. म्हणजे आपल्या अगदी आपल्या घरी आपली बहीण असेल, भाऊ असेल, सख्खे जे लोक असतील त्यांच्याकडे आपण जाऊ, कारण त्यांना आपल्याबद्दल प्रेम असतं आणि त्यांना आपल्याबद्दल कौतुक असतं किंवा हे भक्ती करतायत. पण इतर लोक म्हणले ज्यांना आपण भक्ती करतो हे मान्य होत नाही, ज्यांना आपण भक्ती करतो हे सहन होत नाही, हा काय भक्ती करतो. म्हणून आम्ही विजयराव पाद्यांच्याकडे जातो, त्यांच्याकडे उतरायचं. बाकी आम्ही कुठल्या नातेवाईकांच्याकडे कधी जातच नव्हतो. का? तर त्यांना आमच्याबद्दल प्रेम आहे, आम्हाला खात्री होती. आणि त्यांना आम्ही जे भक्ती करतो त्याच्याबद्दल पूर्ण आदर, श्रद्धाभाव, प्रेमभाव आणि आमच्याबद्दल त्यांना हे होत, कौतुक होत. आणि म्हणून आम्ही त्यांच्याच घरी जातो अजूनही, पूर्वीपासून आणि अजूनही तिकडेच जातो. बाकी कुठे जातात काय. आणि म्हणून ते आता बघा ऐकतात, श्रवण करतात. हे कुठेतरी धागा असतो परमेश्वराच्या ठिकाणी, हे सगळं जोडलेलं असतं आधीपासून. म्हणून आम्ही त्यांच्याचकडे जाऊन जेवायचं, कोणी जेवायला बोलवलं तरी जायचं नाही. आणि आमचे भाऊ, मोठे भाऊ असतात, बाकी नाही कुठे. कारण बाकीच्या लोकांना त्यांच्याकडे अन्न घेतलं तर ते दूषित अन्न आहे. का? की त्यांचा भाव तसा नाहीये. हे सद्गुरूंच्याकडे जातात म्हणजे काहीतरी वेगळं करतात. आणि सद्गुरूंच्याकडे यांनी जाऊ नये असं त्यांना वाटतं. कारण का त्यांचा एक अहंकार असतो, त्यांना वाटतं की मग हा सद्गुरूंच्याकडे गेला तो आपलं काही ऐकणार नाही. पूर्वी ऐकत होता, आता काही ऐकणार नाही, आता काय तो आपलं हे करणार, असं त्यांचा अहंकार दुखावला जातो. आणि म्हणून त्यांना त्याचा राग येतो अशा लोकांकडे. परंतु त्यातही काही नातेवाईक असतात, त्यांना असं वाटत असं नाही हा सद्गुरूंकडे जातो, आपल्याला जाता येत नाही पण हा जातो, हा चांगली गोष्ट करतो, असं त्याला कौतुक असतं. त्याच्यामुळे त्यांच्या घरातलं जे अन्न असतं ते अन्न पवित्र असतं, कारण त्यांचा भाव पवित्र असतो. पण ज्यांच्याकडे असं भाव नसतो त्यांच्याकडचं अन्न त्यांच्या त्या भावामुळे दूषित होतं. आणि म्हणून ते परान्न घ्यायचं नसतं. एकदा तसं झालं, आमच्या एका बहिणीकडे आम्ही जेवायला, त्यांनी खूप आग्रह केला. आम्ही असं, आम्हाला उशीर झाला, आणि उशीर झाला तर आम्ही जात होतो, मी आणि जान्हवी, आम्ही दोघं होतो. आम्ही त्यांच्याकडे चाललो होतो. एवढं आशा आमची बहीण ती रस्त्यात आम्हाला भेटली. म्हटलं काय झालं? नाही म्हटले जाऊ नको आता, तिकडे मोठा भडका उडा. काय जाऊ नको म्हटलं, चला बरंच झालं, आपल्याला परांनाच्या याच्यातून सुटका झाली म्हटलं. म्हणजे त्यांनी म्हटलं त्यांच्या अहंकाराप्रमाणे त्यांनी सांगितलेल्या टर्म्सवर, कंडिशन्सवर तुम्ही जायला पाहिजे, नाही तर नाही. तर म्हणाले मग तुमचं किती महत्वाचं काम असो. तेव्हा अशा नातेवाईकांकडे सुद्धा जाऊ नये म्हणा. ते किती जवळचे नातेवाईक जरी असले तरीही जाऊ नये, कारण त्याला परान्न असं म्हणतात. त्यांचं अन्न दूषित झालेलं असतं, कारण त्याचा भाव दूषित असतो. म्हणजे ज्यांना सद्गुरूंच्या बद्दल प्रेम नाही, आदर नाही,
त्यांच्याकडे जो अन्न घेत नाही त्यालाच अनन्य भाग असं म्हणतात. त्याला अनन्य भाग असं म्हणतात, कारण तो दूषित झालेला नाही. कारण अन्नामुळेच मनुष्याचं मन बनतं. मन कसं तयार होतो? मनाचे दोन भाग आहे. एक जे आपण अन्न खातो त्याच्यातला अत्यंत सूक्ष्म भाग जो आहे तो एक भाग, आणि दुसरं चैतन्य जे आहे, परमात्म्याचं जे चैतन्य आहे तो दुसरा भाग. या दोन्ही याचं मिश्रण होतं आणि आपलं मन तयार होतं. म्हणजे एक जडांश आणि एक चैतन्य अंश. जड चेतनाचं मिलन होतं, जड चेतनाची गाठ पडते आणि ते मन तयार होतं. मग अन्नापासून मन तयार होतो, आणि अन्न जर दूषित असेल, भाव जर दूषित असेल, मन जर दूषित असेल अन्न देणाऱ्याचं, तर अन्नही दूषित होतं. आणि ते दूषित झालेलं अन्न खाल्ल्यामुळे आपलं मनही दूषित होतं. हा एवढं शास्त्रीय विषय आहे. आता लोक म्हणतात काय जायचं, आपले लोक आहेत, आपलंच आहे. अरे सगळं आपलं आहे, बरोबर आहे, पण मनामध्ये बघा काय आहे. मन दूषित आहे तर सगळं दूषित झालं. म्हणून सांगतात सम्यक व्यवस्थितो ही सहा, सम्यक व्यवस्थितो ही सहा. म्हणजे जो एकनिष्ठ आहे, जो सद्गुरूंचं ज्ञान बोधाच्या ठिकाणी एकनिष्ठ श्रवण मनन करतो, सद्गुरूंचं चिंतन करतो, वारंवार नमस्कार करतो, पूजन करतो, आणि जे सद्गुरूंना मानत नाही ते किती जवळचे जरी असले तरी त्यांच्याकडे तो जात नाही, त्यांच्याकडे अन्न घेत. सम्यक व्यवस्थितो ही सहा. म्हणून तो जर दुराचारी असला तरी त्याचा अत्यंत दृढ असा निश्चय झाला. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. निश्चय पाहिजे ना, नाही तर निश्चयच होत नाही म्हणाले. घडी घडी विगडे हा निश्चय यो अंतरीचा. नाही मग त्यांच्याकडे गेलं तर काय होतं? नाही मग त्यांच्याकडे जेवायला बोलवलं, त्यांच्याकडे गेलं, ते आपलेच नातेवाईक आहे ना. अरे नातेवाईक आहे, पण तुला दृढ निश्चय पाहिजे ना बाबा. अनन्य भाग आहे का त्यांच्या ठिकाणी? परमेश्वराबद्दल भक्ती आहे का? परमेश्वर नाकारतो त्याला. जर परमेश्वराबद्दल भक्ती नसेल, सद्गुरूंच्या बद्दल भक्ती नसेल, तर परमेश्वर नाकारतो त्यांना. इथेच परमेश्वराने ज्यांना नाकारला आहे त्यांच्याकडे तू कसं जातोस? परमेश्वर म्हणतो माझा काही संबंध नाही यांच्याशी, कारण ते सद्गुरूला मानत नाही, परमेश्वराची भक्ती करत नाही. अनन्य भाग नाही आहेत ते. अनन्य भाग तर सोडा, मला मानतच नाही तर माझा त्यांच्याशी काही संबंधच नाही. मग जो भक्त म्हणतो माझा त्यांच्याशी काही संबंध नाही, तो खरा आहे म्हणजे काय. आता पाध्ये आणि आणखी काही थोडे नातेवाईक सोडले तर आमच्याशी कोणाचा संबंध नाही, काही संबंध नाही. आणि ते आम्हाला रस्त्यात भेटले तरी आम्ही त्यांच्याशी बोलत नाही, ते आमच्याशी बोलत. आणि भेटले बोलले तरी त्याचं काय, ते आम्हाला आनंद होतो. एवढे नातेवाईक आहेत, 50-100 भेटतील, पण त्याच्यापैकी हेच का? तर यांच्या ठिकाणी दृढ निश्चय आहे, परमेश्वर सत्य आहे, त्याची भक्ती सत्य आहे, हा दृढ निश्चय आहे. याला महत्व आहे, याला 100-त 100 मार्क आहे. काय 100% मार्क यालाच आहे म्हणाले. भगवान म्हणता 100% मार्क तुला तुम्ही हे दिले नाही, पण ते माझं दुराचार, ते दुराचार वगैरे ते बघितलं. आम्ही महाराज असं अरे जाऊ दे, ते करू इकडे. आपण काय आपल्याला पश्चाताप झाला म्हणून सांगायला गेलं तर महाराज एवढं त्याला ते तिथे उभंच करत नव्हतं. तू सांगितलं ना मला कळलं म्हणाला. तुला ते नको बघू, 100% बघ, 100% बघ. काय भगवंताची भक्ती करणं दृढ निश्चय झाला ना, आणि ज्यांचा दृढ निश्चय त्यांच्याचकडे तू जातो ना, त्यांच्याकडे तू अन्न घेतोच ना, बाकी त्यांच्याकडे घेत नाही ना. हा तुझा दृढ निश्चय आहे, तर तूच माझा सत्य भक्त आहे, खरा भक्त आहे, अनन्य भाग एकनिष्ठ भक्त आहे. भलेही म्हणजे त्याचा दुराचार सोडण्याचा तेवढा दृढ निश्चय झालेला नाहीये. त्याला माहिती आहे आपण पाप करतोय बाबा, पाप भगवंता पाप करतोय, सद्गुरु पाप करतोय मी.
अरे जाऊ दे, पण तू माझ्याकडे येतोय ना रोज, माझी भक्ती करतोय ना, सद्गुरू आपलं धरून ठेवतो, भगवान आपलं धरून ठेवताय. त्याला एकीकडे त्याला एकीकडे पश्चाताप होतो. पण जो असा आहे, ह्याच्यात आणखी एक मी काय म्हणले, आता सद्गुरू एकदा म्हटलं ना, काय त्याचा हे करून विचार करू नको, तो आणखीन म्हणले दुराचार करायला लागतो. ते बरोबर नाही म्हणलं. बरं, दुराचार करायला लागतो तर त्याला पश्चाताप नाहीये. दुराचार करतो, आणखी आणखी करतो, आणखी करतो. आता सद्गुरूच्या कडे आलो आपल्याला त्या सगळ्या पापातून मुक्ती असं म्हणून तो अधिकाधिक दुराचार करायला लागतो. अरे सद्गुरूच्याकडे आलाय, पण हे दुराचार काय तुला ठेवायचं नाहीये. मी सांगतो म्हणजे काय, की माझं 100% मी तुला दिलंय. आता ते तुझं जे काय असेल ते तू हे कर. तुला पश्चाताप होऊन 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 ते घालवतो, आणि पश्चाताप नाही तर नाही जाणार. मी तुला आधी 100% मी माझं दिलंय तुला. आणि म्हणून, कारण भगवान जाणतात की हे व्यसन आहे आणि सोडायला कठीण आहे. व्यसन कुठलंही असं म्हणाल, व्यसन लागल्यावर ते सोडणं अत्यंत कठीण असतं, अत्यंत कठीण असतं. पण हे भक्तानी म्हणून नाही, व्यसन लागलेल्यानी म्हणून तो पश्चाताप त्यांनी केलं पाहिजे, डोकं फोडून घेतलं पाहिजे तिथे. तो जर असं म्हणायला लागला की फार कठीण असतं, कठीण असतं, नाही चलेगा, हे कोणी कधी म्हणायचं असतं, हे सद्गुरूंनी म्हणायचं असतं. सद्गुरूंचं वाक्य तो बोलायला लागला तर झालं गडबड. म्हणून असा एक सर्वे आला होता मागे, त्याच्यात ते सांगत होते की जे व्यसनाधीन लोक असतात ना, त्यांच्यापैकी ते बरे होणाऱ्यांची संख्या फक्त 5 ते 10% असते म्हणा. ते दारू पिणारे असतात, तंबाखू खाणारे असतात, किंवा आणखी काही व्यसन असतात, त्यांची संख्या किती असते हो बरे होण्याची, व्यसन सुटण्याची, तर 5 ते 10% असतं. यावरून कल्पना येईल आपल्याला की दुराचार सोडणं किती कठीण आहे. आणि म्हणून भगवंत सांगतात, अरे 100% माझा आधी घे, नंतर हळूहळू तू दुराचार तुझा सोड. आमच्या महाराजांच्याकडे एक मनुष्य आला, आम्ही संध्याकाळी असं जात असो, तेव्हा कोणी कोणी लोक येत असत. असा एका संध्याकाळी मनुष्य आला आणि तो म्हणला गेला, महाराज मला भक्तीची ना खूप आवड आहे, मला म्हणले आपल्या मार्गात घ्या. महाराज म्हणाले, तुला काही व्यसन वगैरे आहे का? व्यसन वगैरे तर नाही ना तुला? तो महाराज म्हणाला, तो मला, महाराज मला फक्त तंबाखू खाण्याचं व्यसन आहे, पण जिभुआ तंबाखू किती तरी गोड. तंबाखू किती गोड, अरे एवढा कडू, तंबाखू किती कडू असतो, त्याला गोड लागतं. व्यसनानि संति बहुशः व्यसनद्वयमेव केवलं व्यसनं विद्याभ्यसनं व्यसनं यद्वा हरिपाद सेवनं व्यसनं. व्यसन पुष्कळ प्रकारची आहे म्हणले, पण त्यातली 2च व्यसन अशी चांगली आहेत. कुठली हो? विद्या अभ्यसनम व्यसन. असं चांगली विद्या प्राप्त करा, इंजिनियर हो, डॉक्टर हो, PhD हो, प्रोफेसर हो. विद्या अभ्यसनम व्यसन. त्याच्या पलीकडची विद्या म्हणजे सद्गुरूला शरण जावं आणि ब्रह्मविद्या प्राप्त करून घ्यावी. विद्या अभ्यसनम व्यसनम यद्वा हरिपाद सेवनम व्यसनम. सद्गुरूंच्या पाद सेवन, सद्गुरूंच्या चरणाचं सेवन, सेवा करण्याची हे व्यसन लावून घे म्हणले. तू कधीतरी येतो, कधीतरी उगवतो, हे व्यसन नाही म्हणा. तुला इतरच व्यसन पुष्कळ आहे, हे व्यसन लावून घे म्हणाले, त्यांनी कल्याण होईल. तेव्हा महाराज म्हणाले की तुझी ती तंबाखूची डबी बघू दे, काढ तुझी तंबाखूची डबी काढ. आमच्या समोरची गोष्ट. सद्गुरूंचा सहवास केल्यामुळे काय होतं, आपल्याला प्रत्यक्ष अनुभव. म्हणजे उघड तुझी डबी. त्यांनी डबी काढून दिली महाराज. महाराजांनी एका भक्ताला सांगितलं, अरे या डबीतील सगळं तंबाखू बाहेर फेकून ये, स्वच्छ करून धुवून पुसून आण. आणि महाराज त्याला म्हणाले की आपल्याकडे महाराजचा तो काढा असायचा, तो सगळ्यांना महाराज द्यायचे. त्या काढ्याने पोटही साफ व्हायचं, काही व्याधी असेल त्या पण निघून जायच्या. तेव्हा त्या काढ्याची पूड त्या डबीमध्ये त्यांनी भरायला सांगितली महाराज, आणि ती भरून गेली त्याला.
आणि त्याला म्हणाले की तू काढा, तू तंबाखू म्हणून खात जा. मग तो म्हणला महाराज ते त्याला थोडं चुना लावलं तर चालेल का? हो म्हणले महाराज. म्हणले तू चुना लावला थोडा, थोडा लावत जाईल. म्हणजे सवय आहे ना, थोडा चुना लावा म्हणाले, काय नाही. पण या काळा तंबाखू नाही बरं, हा काळावर आहे. आणि जेव्हा जेव्हा तलब येईल म्हणले तेव्हा तेव्हा हा तंबाखू म्हणून तू खात जा. आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी सांगितलं काही दिवसांनी त्याचं तंबाखूचं व्यसन पूर्णपणे सुटलं म्हणाले. याला काय म्हणतात? निश्चय, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. सम्यक व्यवस्थतो ही हा, सम्यक व्यवस्थो ही सहा. तो तो दृढ निश्चयी, परमेश्वराला दृढ निश्चयी भक्त प्रिय असतो. त्याच्या या भक्ती करण्याच्या दृढ निश्चय करणं हे महत्वाचं लक्षण आहे. आणि या दृढ निश्चयामुळे कितीही दारुण व्यसन असेल, दुराचार असेल, तरी म्हणले तो त्याच्यापासून मुक्त होतो. आणि भक्ती करण्याचा दृढ निश्चय हेच तर आत्मकल्याणाचं मुख्य साधन आहे. अहो, बुद्धीच्या ठिकाणी निश्चय होणं, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची, हेच आत्मकल्याणाचं मुख्य साधन आहे. म्हणून तो सदाचारी आहे की दुराचारी आहे हा प्रश्न तेवढा महत्वाचा नाही, तर तो अनन्य भावाने, किती एकनिष्ठ भावाने भक्ती करण्याचा त्याचा दृढ निश्चय आहे झालाय, हाच मुख्य मुद्दा आहे. म्हणजे यावरूनच त्याचं आत्मकल्याण निश्चितपणे होणार आहे हे ठरतं. असं भगवान या श्लोकात सांगतात. अपिचेत दुराचारो भजते माम अनन्य भाग, साधुरेव समंतव्यः सम्यक व्यवस्थो हि सः. अपिचेत दुराचारो भजते माम अनन्य भाग, साधुरेव समंतव्यः सम्यक व्यवस्थो हि सः. श्री गुरुदेव दत्त.